1950, 60 आणि 70 या 3 दशकांमध्ये मराठीतील तमाशापटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती। या चित्रपटांमध्ये एखाद्या लावणी सम्राज्ञी अभिनेत्रीचं जितकं महत्त्व असायचं तितकंच नाचाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं सुद्धा, कारण हा अभिनेता महान होता। पडद्यावर नाचाचं कॅरेक्टर साकारणं हे काही खायचं काम नव्हतं, हे शिवधनुष्य त्या अभिनेत्याने लिहिल्या पेललं होतं आणि या अभिनेत्याचं नाव होतं गणपत पाटील। त्याने लोकांना हसवलं, समाजाला हसवलं, परंतु समाजाने मात्र त्याला खूप रडवलं। मित्रांनो, आज आपण त्यांचीच दुःखद गोष्ट ऐकून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे मयूर आणि तुम्ही पाहताय मयूरची आकाशवाणी। गणपत पाटील असा एक महान अभिनेता ज्याने नाचाची भूमिका अक्षरशः जगली। त्याच्यासारखी भूमिका करणं हे दुसऱ्या कोणालाही जमलं नाही आणि जमणार नाही। गणपत पाटील यांचा जन्म कोल्हापुरात 1920 साली झाला। घरी 18 विश्व दारिद्र्य, आई वडील आणि 6 भावंड, घरात 8 माणसं आणि कमवणारे फक्त आई वडील। त्यातच गणपत पाटील यांच्या लहानपणी वडील हे जग सोडून गेले आणि परिस्थिती आणखीनच ढासळली। आई कशीबशी 4 घरची कामं करून 6 भावंडांना सांभाळत होती, आपल्या 6 मुलांना सांभाळत होती। गणपत पाटील हे लहान वयातच मोठे झाले। त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आणि आईला मदत करू लागले। कधी भाजी विकली तर कधी कोणाच्या घराची भांडी घासली। हळूहळू ते मोठे होत गेले, परंतु त्यांचा चित्रपट आणि नाटकात इंटरेस्ट वाढायला लागला, रस वाढायला लागला। आपण सुद्धा अभिनेता व्हायला हवं असं त्यांना वाटायला लागलं। त्या काळात कोल्हापुरात मराठी चित्रपट हे खूप मोठ्या प्रमाणात बनायचे आणि अशाच एका चित्रपटाच्या सेटवर गणपत पाटील यांना काम मिळालं। ते काही अभिनेता म्हणून काम करत नव्हते, तर मेकअपमनचं काम करत होते। त्याचबरोबर सुतारकामासारखी कामं सुद्धा त्यांनी केली। हळूहळू त्यांच्या ओळखा व्हायला लागल्या। दिग्दर्शक राजा परांजपे, भालजी पेंढारकर यांसारख्या लोकांशी त्यांची ओळखा झाल्या आणि मग त्यांना चित्रपटात छोटी मोठी कामं मिळायला लागली। हळूहळू त्यांचा जम बसायला लागला, परंतु अजून सुद्धा पोट भागेल एवढं काही मिळत नव्हतं। म्हणून अभिनयाबरोबरच ते इतर कामं सुद्धा करायचे, मेकअपमनचं काम सुद्धा करायचे। परंतु त्यांचं नशीब बदललं जेव्हा त्यांना एका चित्रपटामध्ये नाचाची भूमिका मिळाली। त्यांच्यामध्ये तशी लकब होती, स्त्री पात्राचा आवाज त्यांना काढायला जमायचा, कमरेवर हात ठेवून तसं नाचायला त्यांना जमायचं आणि त्यामुळेच त्यांना ही भूमिका मिळाली होती आणि त्यांनी या भूमिकेचं सोनं केलं। पुढे नाचा म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली। त्यांच्याशिवाय कोणताही तमाशापट पूर्ण होत नव्हता। सोंगाड्या, एक गाव 12 भानगडी, पिंजरा यांसारख्या महान चित्रपटात त्यांनी सोंगाड्याची नाचाची भूमिका केली आणि ती अक्षरशः जगली, अमर केली। त्यांच्यासारखा कलाकार दुसरा पुन्हा होणे नाही असं सगळे प्रेक्षक म्हणायचे। त्यांना चित्रपट विश्वात तर खूप मान दिला जायचा, परंतु समाजात मात्र त्यांचा खूप अपमानही व्हायचा। एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय की या समाजाने माझ्या कुटुंबाला मला खूप त्रास दिलाय, माझा खूप अपमान केलाय, माझ्या मुलामुलींची लग्न होणं सुद्धा खूप अवघड होतं, त्यासाठी सुद्धा मला खूप प्रयत्न करावे लागले। मी आणि माझ्या कुटुंबाने काय काय ऐकून घेतलंय ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही। एकूणच एखाद्या महान अभिनेत्याने आपल्या कामातून, आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यांना हसवलं, परंतु समाजाने मात्र त्याचा अपमानच केला, त्याला खूप दुःख दिलं। हे सगळं सांगत असताना गणपत पाटील यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। मित्रांनो, कधीही त्यांना त्यांचा सन्मान दिला गेला नाही। राज्य शासनाचा एखादा पुरस्कार सोडला तर त्यांना कधी मानाचं स्थानही दिलं गेलं नाही। 2008 मध्ये हा महान कलाकार हे जग सोडून गेला आणि त्याच्या 2 वर्षानंतर 2010 मध्ये अतुल कुलकर्णी आणि रवी जाधव यांचा नटरंग हा चित्रपट आला होता। असं म्हटलं जातं की हा चित्रपट त्यांच्याच आयुष्यावर बेतलेला होता, परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी ते या जगात नव्हते। नटरंगानंतर त्यांचं महत्त्व अनेक लोकांना समजलं। आजही त्यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय पाहिला की समजून येतं, असा कलाकार पुन्हा होणे नाही, असा अभिनय, अशी भूमिका दुसरं कुणीही साकारू शकत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला आठवतं का गणपत पाटील, त्यांचा अभिनय, त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मयूरची आकाशवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।